नमस्कार मंडळी. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत सगळ्यांचा फेवरेट स्ट्रीट स्टाईल मोमोज आणि त्यासोबतच खमंग तिखट आंबट अशी लाजवाब मोमोज चटणी. ही रेसिपी आहे अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने, ना जास्त साहित्य ना जास्त किचकट स्टेप्स. एकदा ट्राय केलात तर बाहेरचे मोमोज विसराल. तर चला मग वेळ न घालवता चला पाहूया परफेक्ट सॉफ्ट मोमोज आणि झणझणीत चटणीची संपूर्ण रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्या असल्यास एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे मी ना त्यासाठी मी ते 4 टमाटर घेतलेत. टमाटर धुवून घेतलेत आणि कापून घ्यायचे आहेत. तर मोठे पण कापू शकता. इथे थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे, तो पण कापून घ्यायचा आहे. आणि एक लसणाची अख्खा गड्डा घ्यायचा आहे. म्हणजे याला मी लसणाचा गड्डा बोलतो, तुम्ही काय बोलता नक्की सांगा. एवढा पूर्ण अख्खा घ्यायचा आहे, पण हे सोलून नाही घ्यायचा आहे, फक्त याचं वरचं आणि खालचं काढून घ्यायचं आहे आणि असंच छिलट्यासकट घ्यायचं आहे. हे पण याच्यात टाकून घ्यायचं आहे. बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं घ्यायचं आहे. याचे छिलटे ठेवले ना लसणाचे, तर चटणीला अजून छान टेस्ट येते. पूर्ण काढायचे नाही छिलटे, फक्त वरचा भाग आणि खालचा भाग काढून घ्यायचा आहे लसणाच्या पाकळीचा आणि याच्यात टाकून द्यायचा आहे. तर एवढा लसूण मी याच्यात टाकणार आहे. जास्तही टाकू शकता, अजून जास्त चविष्ट होते. तर इथे लसूण, लाल मिरच्या, तुम्ही याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरच्या पण 3-4 टाकू शकता, त्याने छान कलर येईल. पण आता माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी नाही टाकल्या. मी ते तिखट लाल मिरच्या टाकलेल्या आहेत सुक्या आणि 4 टमाटर, थोडासा लसूण, अद्रक आणि पाणी टाकलं आहे. अर्धा ग्लास इतकं पाणी टाकलं असेल मी. आता याला शिजून घ्यायचं आहे. तर हे शिजतंय तोपर्यंत मी तुम्हाला इथे मोमोजसाठी लागणाऱ्या भाज्या दाखवते. इथे एक गाजर घेतलं आहे, पत्ताकोबी घेतली आहे, 2 शिमला मिरच्या घेतल्या आहेत, थोड्याशा फरसबीच्या शेंगा घेतल्या 3-4 आणि थोडा लसूण, अद्रक. आता इथे मी सर्व हे मोठं-मोठं कापून बारीक करून घेणार आहे. मी मिक्सरच्या भांड्यातच बारीक करून घेणार आहे याला. मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि आबडधोबड फिरवायचं. तर म्हणून मी इथे पहिले मोठं-मोठं करून घेते. तुमच्याकडे जर बारीक करायचं भांडं असेल, तर तुम्ही त्या भांड्यातही बारीक करू शकता. आता इथे मी मोठं-मोठं करून घेते आणि खूप छान मोमोज होतात. बाहेरच्यासारखे होतात आणि मी सुद्धा पहिल्यांदाच बनवत आहे. तर कसे होतील आता बघू पुढे. तर इथे मी आता शिमला मिरचीचं बी कापून घेत आहे आणि याला काढून साईडला टाकणार आहे. म्हणजे मी बी नाही घेणार आहे, फक्त शिमला मिरचीच घेणार आहे, त्याचं बी घेणार नाही. त्याला पण मी मोठं-मोठंच कापणार आहे. तर इथे आणि चटणी शिजत आहे. तर इथे मी शिमला मिरची वगैरे कापून घेते आणि बारीक करून घेते. गाजर खिसून घ्यायचे किंवा गाजरही बारीक करून तुम्ही घेऊ शकता मिक्सरमध्ये. जास्त बारीक करायचं नाही मिक्सरमध्ये, पण थोडं फिरवायचं चालू बंद करून, तर होतं बारीक. तर आता इथे गाजर घेतलं मी. हे सर्व मी असा मोठं-मोठं गाजर तर मी किसूनच घेणार आहे. बाकी सर्व मोठं-मोठं कापून मी मिक्सरला फिरून घेणार आहे. तर इथे गाजर खिसून घेत आहे. खूप छान मोमोज होतात. आता कधीही मोमोज खायची इच्छा झाली तर तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी करून खाऊ शकता. आता याच्यात मी कुठलाही सॉस न टाकता मी हे मोमोज बनवलेले आहेत. तर तुम्ही गव्हाच्या पिठाचे पण मोमोज बनवू शकता. आता इथे मी मैद्याचेच बनवणार आहे. पण तुम्हाला अजून जर हेल्दी खायचे असतील तर तुम्ही काय करायचं आहे, गव्हाचं पीठ घ्यायचं आणि ह्या सर्व भाज्या घ्यायच्या. आता बघू शकता मी चटणी पण घरीच बनवली आहे. मी चटणीतही कुठलाही सॉस नाही टाकला आणि मोमोजच्या या भाज्यामध्येही कुठलाही सॉस टाकलेला नाही आहे. तर अशा प्रकारे पण मोमोज खूप छान लागतात आणि हेल्दी पण होतात. तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करा. आता इथे मी फरसबीच्या शेंगा पण मोठ्या-मोठ्याच कापून घेतलेल्या आहेत. आता हे सर्व मी मिक्सरला फिरून घेणार आहे. बघू शकता मी मिक्सरला फिरून घेतलं आहे. थोडं जाडसर म्हणजे असं. तर आता याच्यामध्ये मी अर्धा चम्मच मिरची पावडर टाकलेला आहे. थोडंसं तिखट लागण्यासाठी. तुम्हाला टाकायचं तर टाका किंवा स्किपही करू शकता. आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करायचं. तर पाहिजे ना तुम्ही या भाज्यांना 2 ते 3 मिनटं कढईमध्ये थोडंसं गरम करूनही घेऊ शकता. किंवा असं कच्चाही घेऊ शकता. तर मी इथं गरम नाही करणार, कच्चंच घेणार आहे. इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे. आता याच्यात आपल्याला तेल, मीठ वगैरे काहीही टाकायचं नाही. फक्त पाणी टाकून थोडं-थोडं पाणी टाकून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा याचा. आपण चपात्याला पीठ मळतो त्याच्याहून थोडा घट्ट मळायचा आहे. मी आता थोडं-थोडं पाणी टाकून हा घट्ट गोळा मळून घेते. तुम्ही ना मैद्याऐवजी गव्हाचं पीठही घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठ अर्धं आणि अर्धं मैदा असाही घेऊ शकता.
आता इथे पोळपाट घ्यायचा आहे. आता एकच पोळी मोठी लाटायची आणि एखाद्या वाटीने नाही तर ग्लासाने त्याच्या छोट्या-छोट्या पुऱ्यासारखं करून घ्यायचं. तसेही मोमोज करू शकता किंवा असे छोटे-छोटे गोळे घेऊन असेही मोमोज करू शकता. आता मी छोटे गोळे घेऊनच करणार आहे. मी एक छोटा गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि थोडं पीठ घ्यायचं पाटावर आणि ही पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे. जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही, मिडियमच लाटायचं आहे. साईडला थोडं पातळ लाटून घ्यायचं आहे. तर छान असं ही पुरीसारखी याचं लाटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ते मोमोचा मसाला भरायचा म्हणजे भाज्यांचं आपण बनवलंय वाटून ते भरायचं आहे. तर खूप छान होतात हे मोमोज. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. आता इथे मी पुरी लाटून घेतली आहे मोमोजची आणि याच्यामध्ये हे सारण भरायचं आहे भाज्यांचं. तर 1 चम्मच भरू शकता किंवा जेवढी पुरी असेल त्यानुसार भरू शकता. मी ते 1च चम्मच भरलेला आहे आणि मी आता इथे कसं बनवते ना ते बघा तुम्ही. असं फोल्ड करायचं पहिले इकडे पकडायचं आणि आपण भाज्याला जर हात लावला ना तर हात थोडा वल्ला होतो. तर थोडं पिठाचा हात घ्यायचा म्हणजे सुक्या पिठाचा थोडा हात घ्यायचा. आता म्हणजे भाज्यांना हात लावल्यामुळं हात वल्ला होतो तर पीठ हाताला चिपकतं हे. तर त्यामुळं थोडं सुकं पीठ हाताला घ्यायचं आणि असं करत जायचं. आपण जसं मोदकला कळ्या देतो ना तशा कळ्या देत राहायचं एका साईडनी. तर व्हिडिओत बघा तुम्ही किंवा जसं तुम्ही मोदक बनवता, मोदक तर सर्वांनाच येतात. तर मोदकसारखे पण हे मोमोज बनवता येतात. जर अशा प्रकारे नसेल जमत अशा प्रकारे नसेल जमत तर तुम्ही मोदकसारखंही बनवू शकता. पण मीही कधी बनवले नाही पहिले. मीही पहिल्यांदाच बनवत आहे. जमतं, करायचं. आपल्याला घरीच खायचे आहेत, कुठं बाहेर विकायचे आहेत नेऊन. तर कसे काय येईनात पण करायचे आता मी पण ट्राय करत आहे. बघू शकता जमलेला आहे मोमोज. किती छान आलाय पहिलाच मोमोज. तर आपण काहीही करायला गेलं ना ते येतं आणि कसेही आले तरी करायचे कारण ते आपल्याला घरातच खायचे आहेत. टेस्ट तीच असणार आहे. तर इथे मी मोमोज बनवला एक आणि मला खूप खुशी झाली तो बघून कारण मी पहिल्यांदा बनवला आहे. तर आता इथे परत मी दुसरा तुम्हाला बनवून दाखवते. तर इथे मी परत 1 चम्मच याच्यामध्ये सारण टाकलं आहे आणि याला पण तीच प्रोसेस करायची आहे. तर पहिले असं म्हणजे दाबून घ्यायचं आहे कढईसारखं. जसं मोदकाला आपण कळ्या पाडतो ना, मोदक तर आपल्याला येतातच. त्याचप्रमाणे करायचे आहेत. अशा कळ्या पाडत जॉईंट करायच्या आहेत एक साईडनी. नंतर थोडंसं भाग राहील त्याला पण दाबून घ्यायचं आहे. पण ना थोडं फुटण्याची शक्यता असते म्हणून फुटला तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याला परत आपण छान चिपकून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता. हा दुसरा पण छान येत आहे मोमोज. आणि हे आपण जेव्हा बनवतो ना आपल्याला वेगळीच खुशी भेटते. खूप आनंद येतो करताना. आपल्याला नवीन आपण गोष्ट करायला गेलो आणि ते आपल्याला जमली तर खूप चांगलं वाटतं आपल्याला. खूप आनंद होतो. त्यानुसारच आहे हे पण. तर मला पण खूप खुशी होत आहे. मला हे मोमोज बनवायला येत आहेत. तर बघू शकता दुसरा पण मी बनवला आहे. तर दुसरा पण खूप छान झाला आहे. पहिल्यापेक्षाही खूप छान झाला आहे दुसरा. अशा प्रकारे मी आता सगळे मोमोज बनवून घेणार आहे. तर आता मी तिसरा पण तुम्हाला दाखवते. तिसऱ्याला पण तीच प्रोसेस करायची. आता मोमोजचे पण खूप सारे प्रकार आहेत. म्हणजे त्याची आपण डिझाईन बनवतो ना मोमोजची ती खूप साऱ्या प्रकारची असते. पण मी इथे तुम्हाला एकच दाखवते. आता आणि ही कुठलीही आपल्याला अशी डिझाईन आली नाही बनवता मोमोजची. तर एकच डिझाईन बनवा मोदकची. जसे मोदक बनवतो तसेच बनवा. खूप छान लागतात. चव तर एकच असते. डिझाईन वेगळे असते. तर तुम्हाला जसेही येतील तसेही तुम्ही बनवू शकता. ह्याला पण तसंच करायचं आहे. बघू शकता हे थोडं साईडला फुटलेलं आहे. तर याला मी दाबून घेतला आहे. तर तो फुटला तरी आपल्याला दाबून घ्यायचा आहे. चिपकून घ्यायचा आहे म्हणजे. तर इथे मी सुक्या पिठाचा हात घेऊन चिपकवत आहे आणि हा पण मोमोज फार छान आलेला आहे. तर बघू शकता हा मोमोज पण रेडी झालेला आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला 3 मोमोज करून दाखवले आहेत. आता मी बाकीचे सर्व मोमोज करून घेणार आहे. इथे मी एवढे मोमोज केलेत आणि एवढे मी आता अ, वाफायला ठेवणार आहे. त्यानंतर मी बाकीचे उरलेले करणार आहे. हे वाफतील तोपर्यंत तुमच्याकडं जर असं म्हणजे वाफवायचं भांडं असेल, तर तुम्ही एकदाच सर्व करून ते वाफवून घेऊ शकता. पण मी असं चाळणीत वाफवून घेणार आहे. त्यामुळं मी एवढे बनवून वाफवून घेणार आहे. बाकीचे नंतर करणार आहे. तर इथे मी ना चाळणी घेतली, त्याला थोडं तेल लावून घेतलं आहे आणि वरतून असं मी परत त्याला वरतून तेल लावले ब्रशच्या सहाय्याने. म्हणजे वरून तेल का लावायचं तर कधी हे मोमोज उकडल्यानंतर ड्राय होतात ना, तर ड्राय नाही व्हायला पाहिजे म्हणून थोडं वरतून तेल लावून घ्यायचं आहे आणि ते मी पहिलेच टोपात पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्यावर
मी मोमोचं प्लेट ठेवलं, झाकण ठेवलं आहे. आता 15 मिनटं आपल्याला छान वाफ देऊन घ्यायची आहे. तोपर्यंत इथे चटणी पण इथे आपण टमाटे वगैरे शिजायला टाकले होते ना, ते पण शिजलेले आहेत. आता चटणी वाटून घ्यायची आहे. तर ते सर्व याच्यात घ्यायचं आहे. मी मीठ टाकायला विसरले. त्यानंतर मी परत मीठ टाकलं आणि परत मिक्सरला फिरवलं. तर ही मोमोची चटणी पण रेडी झालेली आहे. खूप छान झालेली आहे. सुगंध पण सुटलेला आहे आणि टेस्टी पण झालेली आहे. अगदी बाहेर मिळते तशी, गाड्यावर मिळते ना, तशीच झालेली आहे. तर आता 15 मिनिटानंतर बघू शकता. आता मोमोज पण गॅस मी बंद केला होता आणि झाकण काढून बघितलं आहे. बघू शकता मोमोज पण रेडी झालेले आहेत आणि खूप छान दिसत आहेत ना. मला खूप आनंद होत आहे. मी पहिल्यांदा बनवले आणि इतके परफेक्ट आलेले आहेत. आता इथे मी याला थोडं थंड करून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते. बघू शकता खाली अजिबात चिपकले नाहीत, कारण चाळणीला तेल लावलं होतं. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. तेल नसेल लावायचं तर तुम्ही बटर पेपर टाका चाळणीमध्ये आणि अशा प्रकारे मोमोज वाफवून घ्या. आता इथे मी बनवलेली चटणी घेतली, मोमोज घेतले आणि फार टेस्टी झालेले आहेत हे मोमोज. अगदी बाहेर मिळतात तसेच झालेले आहेत. आता कधीही खावेसे वाटले तर तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. आतून पण खूप छान झालेले आहेत. बघू शकता, मी तुम्हाला तोडूनही दाखवलं आहे. तर इथे मोमोजची रेसिपी रेडी आहे. आवडली असल्यास